Good morning, students. Welcome to our online class. Let's start practice set 5. In practice set 5, we can see here 1, 2, 3, 4 questions. We are going to construct a right angled triangle given the hypotenuse and one side. So let's start to construct a right angled triangle. Number 1, question number 1, construct triangles of the measures given below. And first question is, in triangle MAN, measurement of angle MAN is equal to 90 degree. Length AN is 8 centimeter. Length MN is 10 centimeter. So take down your compass box and let's start to construct a right angular triangle. It is also very easy practice set. At first, we have to construct a rough diagram. Rough diagram is very important. So let's construct a rough diagram. Suppose this is our right angled triangle. And this is measurement of angle MAN is 90 degree. That means this is angle A. And if suppose this point is A, then AN is length AN is given. Then AN is 8 centimeter. And this point is A, this point is N. That means last point is M point. And MN is given 10 centimeter. And this is our hypotenuse of this right angular triangle. Have you understood this rough diagram? If you understand this rough diagram, that means you understand total geometrical construction of right angular triangle. So let's construct right angular triangle. At first, take down the scale. This is very important. So you should take scale, a brand new scale. Then at first you should construct a base of right angular triangle. Our base is 8 centimeter. So 8 centimeters AN, this line segment you can draw here. We can start from this line to this line, 8 centimeter. Okay. Give proper points. Here is A point and here is N point. And how long this line segment? 8 centimeter. 8 centimeter. Okay. Then we will construct a 90 degree angle. So you match this point and this point you can match here. And this line and this line segment you can match. बरोबर तुम्हाला जर हे कोन मापक व्यवस्थित ठेवता आलं तरच तुम्हाला येईल बरं का मुलांनो. फार सोपं आहे हे. मग आता आपल्याला मोजायचं कुठून? इथं पण 0 आहे आणि इकडं पण 0 आहे. दोन्हीकडे 0 असते. मग मोजायचं कुठून? तर इथं A पॉइंट आहे, तिकडे N पॉइंट आहे. मग ह्या Aच्या सोबतचा जोडीदार पॉइंट कुठं आहे? तिकडून. तिकडून पॉइंट असल्यामुळे आपल्याला मग मोजायचं कुठून? 0. तिकडलं 0 घ्यायचं. इकडलं 0 घ्यायचं नाही. इकडलं 0 घ्यायचं. इकडलं जर 0 घेतलं तर तिकडं पॉइंटच नाही ना. मग
ह्या एचा लगतचा पॉईंट कुठं आहे? तिकडं, म्हणून इकडून मोजा. समजायलंय? फार सोपं आहे बरं का. मग आता काय करायचं आहे? तर 0 किती घ्यायचं? 90. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. खरं तर इकडूनही मोजलात तिकडूनही मोजलात तरी 90च येत आहे, पण सवय तुम्ही कायम लावायची, व्यवस्थित मोजायची. ह्या इथं एक पॉईंट द्या आणि नंतर मग स्केलनी तो पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्या. आल्यानंतर ह्याला आणखीन वाढवा. कारण आपला 10 सेंटीमीटरचा हायपोटेनियस आहे. इथं राईट अँगल ट्रायंगलची मार्क करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? आता आपल्याला राऊंडर घ्यावा लागेल. आणि बघा आता हे किती आहे? एन किती दिलेलं आहे आपल्याला? 10 सेंटीमीटर. मग स्केलमध्ये आपल्याला काय करायचं आहे की तंतोतंत 10 सेंटीमीटरचं डिस्टन्स यामध्ये घ्यायचं आहे. बरोबर इथं ठेवा. हे इथं 0 आहे, इथं ठेवलं, दिसतंय. आणि मग आता 10 सेंटीमीटर कुठं आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथं येतंय 10. तंतोतंत घ्यायचं. थोडंही जास्त पुढं नाही की थोडंही मागं नाही, तंतोतंत. बघा येतंय का? आलं? मग बरोबर माप आल्यानंतर मग आता तुम्हाला कुठं ठेवावं लागेल? हे पॉईंट इथं ठेवावं लागेल एनवर, आणि इकडं एक आर्क तुम्हाला काढावं लागेल. दिसतंय तुम्हाला? तंतोतंत ठेवायचं बरं का पॉईंट व्यवस्थित. आणि मग इथं ठेवल्यावर व्यवस्थित इथं एक आर्क काढून घ्या. आर्क एक वेळेसच साफ ओढायचा तो. आणि मग इथं जो काही हा आर्क आणि ही रे हे जिथं इन्सेक्ट होते, बरोबर आहे, हे जे पॉईंट आहे ह्या पॉईंट आणि हा एन पॉईंट जोडून घ्या. बरोबर इंटरसेक्ट जिथं आहे तो इंटरसेक्ट झालेला पॉईंट आणि एन पॉईंट जोडून घ्या. समजलं? आणि मग आता याचं मेजरमेंट किती आहे? पॉईंट हा कोणता आहे? हे एम पॉईंट आहे आणि मेजरमेंट किती आहे? 10 सेंटीमीटर. समजलं मुलांनो? इन दिस वे वी हॅड कम्प्लिटेड द प्रॉब्लेम फर्स्ट. आता अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम फर्स्ट हा पूर्ण केलाय. मग आता तुम्हाला उरलेलंही सोडवता येईल लगेच. आता पहिला सोडवलाय, दुसरा करता येईल. करा बरं, फार सोपा आहे. नाउ look at the second question. In the right angle at a triangle STU, hypotenuse is SU is equal to 5 centimeter and length ST is 4 centimeter. At first, we will draw a rough diagram. This is our rough right angle triangles diagram. And hypotenuse SU, that means SU. SU is 5 centimeter, and what is given another side? And length ST. ST is 4 centimeter. ST is 4 centimeter. So we will take S point here and U point here, and ST is our base. Base is 4 centimeter. समजलं मुलांनो? आपल्याला रफ डायग्राम काढायचीच ह्याच्यासाठी असते की आपल्याला फेअर डायग्राम काढत असताना मदत होईल. मग समजलं? इथं एस घेतलं आणि इथं टी घेतलं तर हे 4 सेंटीमीटर बेस तयार झाला. आणि मग हा हायपोटेन्यूस हे कर्ण होईल आणि मग आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येईल. आणि आपल्याला कोणताही त्रिकोण काढायचं म्हणजे 3 गोष्टी पाहिजे. तिथं कर्ण आहे, इथं एक साईड आहे, इथे ट्रायंगल, इथे एक अँगल दिलेला आहे या ट्रायंगलमध्ये. चला तर मग आता काढूया आपण राईट अँगल एट अ ट्रायंगल. पहिल्यांदा बेस काढून घ्या. बेस आहे 4 सेंटीमीटर. मग इथून सुरू करायचं आणि इथपर्यंत बरोबर 4 सेंटीमीटरचं काढून घ्या. काढला मग बरोबर त्याला पॉईंटला नाव द्या. इथं टी पॉईंट, इथं एस पॉईंट आणि मेजरमेंट किती आहे? 4 सेंटीमीटर. एवढं झालं. आता टी वर अँगल काढायचा आपल्याला 90 डिग्री. बरोबर ठेवायचा व्यवस्थित.
आणि व्यवस्थित ठेवल्यानंतर बरोबर 90चा पॉईंट कुठं आहे तिथं पॉईंट द्या आणि स्केलनं तो पॉईंट जोडून घ्या. जोडून घेतल्यानंतर हे झाला इथं 90 डिग्रीचा अँगल. त्याच्यानंतर हायपोटेनियस एस यू दिले 5 सेंटीमीटर. मग आता आपल्याला 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या राऊंडरमध्ये. बरोबर 5 सेंटीमीटर कुठं आहे बघा, इथून सुरू होईल आणि हे इथपर्यंत 5 सेंटीमीटर आलं. बरोबर 5 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेतलं की तुम्हाला आणखीन एक तुम्हाला युक्ती सांगतो. तुम्हाला मेजरमेंट चांगलं घेण्यासाठी एक छोटीशी खाच करा अशी, आणि त्याच्यामध्ये हे पॉईंट आपलं लोखंडी जो टोक आहे तो इथं बसेल आणि बरोबर तुम्हाला असं मेजरमेंट घेता येईल 5 पर्यंत. समजलं? चला तर मग आता हे यसवर ठेवा हे पोलादी टोक आणि इकडे एक आर्क काढून घ्या. बरोबर दिसतंय तुम्हाला? अलगद हाताने काढून घ्यायचं. पॉईंट व्यवस्थित इकडला हलू द्यायचा नाही आणि अलगद पॉईंट आर्क काढला की मग आता तिथं जो पॉईंट तयार झाला आहे, इंटरसेक्ट जिथं झालेला आहे, हा पॉईंट आणि हे यस पॉईंट जोडून घ्यायचा. इथं कोणता द्यावं लागेल आता पॉईंट? इथं यू पॉईंट आणि मेजरमेंट किती आहे इथं? 5 सेंटीमीटर. समजलं मुलांनो? अशा पद्धतीनं आपण दुसराही राईट अँगल ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. समजलं? दुसरा प्रॉब्लेम सोडवला. लक्षात आलं तुम्हाला? मग व्यवस्थित करा. आणि तुम्हाला आत्ताच सांगतो, प्रॅक्टिस सेट 4 जसं तुम्ही 5 टाइम्स सोडवलेलं आहे ना, तसं प्रॅक्टिस सेट 5 सुद्धा तुम्हाला प्रत्येक त्याच्यातलं आकृती ही 5 टाइम्स काढायची. हां, चला पहा तिसरा प्रश्न. लेट्स सी प्रॉब्लेम नंबर 3. In triangle ABC, length AC is equal to 7.5 centimeter. Measurement of angle ABC is 90 degree. Length BC is 5.5 centimeter. So let's start to construct a triangle ABC. And here is angle B is 90 degree. That means this is right angled triangle. आता बघा इथं 90 अंश दिलंय म्हणजे कोणता झाला हा? काटकोन त्रिकोण. चला मग आता काटकोन त्रिकोण कन्स्ट्रक्ट करूया. सगळ्यात सुरुवातीला काय? रफ डायग्राम. मग रफ डायग्रामचा एक काय राईट अँगल ट्रायंगल काढून घ्या. आणि काढल्यानंतर मग काय, हे इथं खून करणं आवश्यक आहे बरं का मुलांनो, तरच हे राईट अँगल ट्रायंगल आहे हे समजेल. मग आता इथं कोणता आहे हा अँगल? बी. इथं बी द्यावं लागेल. त्याच्यानंतर मग आता काय आहे? बेस बी सी. बी सी किती आहे? 5.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय दिले? ए सी. आता इथं बी आहे, इथं सी आहे, म्हणजे इथं काय येईल? ए. आणि हे ए सी किती आहे? 7.5. मग आता तुम्हाला रफ डायग्राम जर समजली तर मग आता फेर काढता येईल. फार सोपी आहे. चला घ्या आता मग स्केल घ्या आणि स्केल घेऊन फटाफट बेस काढा पहिलं. किती आहे बेस? 5.5 सेंटीमीटर. बरोबर रफ डायग्राम तिथं, फेअर डायग्राम इकडं. 5.5 सेंटीमीटरची काढून घ्या. लेंथ बी सी तंतोतंत काढा. इथून सुरू करायचं आणि हे 5.5 सेंटीमीटर. समजलं? बरोबर इथं आणि हे इथं. इथं बी आणि इकडं सी पॉईंट आणि इथं मेजरमेंट किती? 5.5 सेंटीमीटर. एवढं समजलं? त्याच्यानंतर आता 90 डिग्रीचा अँगल काढा बी वरती. आता तर तुम्हाला सराव झालेलाच आहे, तुम्ही खूप छान सोडवायला. मग अशा पद्धतीनं 90 डिग्रीचा पॉईंट इथं द्यायचा आणि मग हा पॉईंट आणि ते जोडून घ्या. जोडून घेतल्यानंतर ह्याला इथं ॲरोचं टोक द्या, कारण हा रे इथं मार्क करा, राईट अँगल ट्रायंगलचा मार्क. आणि त्याच्यानंतर हायपोटेनियस सी ए हे 7.5 सेंटीमीटर दिले. मग घ्या राऊंडरमध्ये अंतर. हां बरोबर इथं पोलादी टोक ठेवायचं आणि 7.5 म्हणलं होतं. मग बरोबर घ्या 7.5. घेतलं 7.5. आलं. 7च्या पुढं 5 रेषा
आणि ह्या इथून सुरू करायचं आणि मग हे कुठे ठेवायचा पॉईंट आता ठेवायचा सी वरती ठेवायचा आणि सी वरती ठेवून बरोबर आपल्याला काय करावं लागेल तर इकडून ह्या बी पासून निघालेला जो रे आहे त्यावर आपल्याला एक आर्क काढायचा अलगद हाताने. आर्क काढल्यानंतर तिथं जो पॉईंट आहे तो पॉईंट इंटरसेक्ट झालेला हा पॉईंट आर्क आणि हा रे जिथे इंटरसेक्ट होतो तो पॉईंट आणि हा सी पॉईंट जोडून घ्या. आणि इथं कोणता आहे हा पॉईंट ए पॉईंट आणि ए सीचं हायपोटेनियस डिस्टन्स किती 7.5 सेंटीमीटर. समजलं. अशा पद्धतीनं तिसराही सोडवला आपण. आता पाहूया लास्ट. Here is our last question in practice set 5th. In triangle PQR, length PQ is 4.5 centimeter, length PR is 11.7 centimeter and measurement of angle PQR is 90 centimeter. So let's construct this right angled triangle because here is angle Q is 90 degree. कारण हा Q किती सेंटीमीटर किती अंशाचा कोण दिलेला आहे तो दिलेला आहे आपल्याला 90 अंशाचा म्हणून कोणता झाला हा राईट अँगल ट्रायंगल. चला सगळ्यात पहिल्यांदा रफ डायग्राम काढून घ्या. रफ डायग्रामसाठी आपल्याला काय करावं लागेल मुलांनो अशा पद्धतीनं एक 3 ओळीमध्येच अशी छोटीशी आकृती काढून घ्यायची बरं का मुलांनो आणि त्याला आकृतीला नावं आणि माप द्यायचे. आता हा Q किती आहे 90 डिग्री मग इथं Q लिहा आणि हे 90 डिग्रीचं साइन. त्याच्यानंतर बेस काय आहे Q इथं काय आहे PQ दिले मग आता इथं Q आहे तर इथं P घेऊया आपण म्हणजेच PQ किती 4.5 सेंटीमीटर आणि इथं P आहे आणि इथं R येईल. PR किती दिले 11.7 सेंटीमीटर. चला मग काढूया आकृती आता 4.5. आता जर समजा तुम्ही 4.5 इथं जर घेतलात रे इथून इथं 4.5 ठीक आहे बरोबर आहे पण आपल्याला हायपोटेनियस 11.7 सेंटीमीटर पाहिजे. मग आता 11.7 सेंटीमीटर तिथे एवढ्या ह्याच्यात बसणार नाही आहे इथं तर 5 सेंटीमीटर आहे. मग अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल हायपोटेनियस 11.7 सेंटीमीटर बसण्यासाठी खाली आकृतीला जागा पहा. मग आता इथून हे कितीपर्यंत आला आता इथं सुद्धा इथं आलं 11 सेंटीमीटर. आता ह्याच्या खाली अजून जायचं आहे आपल्याला मग आणखीन थोडीशी आकृती वहीचं पान हे वर सरकवायचं आणि आता इथं आहे 12 म्हणजे 11 सेंटीमीटर हे येईल इथं असा अंदाज करायचा बरं का मुलांनो. म्हणून आता आपल्याला तुम्हाला बेस काढायचा आहे कुठं हे 12 सेंटीमीटर दिलेलं आहे ना मग त्या साईडलाच इथं बेस काढून घ्या. समजलं. इथं बेस काढूया आपण. किती सेंटीमीटरचा बेस आहे आपला 4.5 सेंटीमीटरचा बेस. समजून घ्या बरं का मुलांनो कसे प्रश्न असतात तुम्हाला खोडरबरचा वापर करायची वेळच येऊ नये अशा पद्धतीने आकृत्या काढायच्या. मग आता बरोबर 4.5 सेंटीमीटरचा बेस काढा. तंतोतंत इथून सुरू केलं 4.5 इथं आणि इथं पॉईंट द्या लगेच इकडं Q पॉईंट इकडं P पॉईंट आणि मेजरमेंट 4.5 सेंटीमीटर. इतकं समजलं. आता Q वर तुम्हाला काय काढायचं आहे तर तुम्हाला आता 90 डिग्रीचा अँगल. मग बरोबर Q वर तुमचं तुमचं कोनमापक ठेवा आणि मग बरोबर 90 अंश मॅच व्हायला पाहिजेत बरं का हे रेषा सगळ्या आणि मॅच झाल्या की 90 डिग्रीचा कुठं येते तिथं अँगल तिथं पॉईंट कुठं येते ते पॉईंट द्या. इथं 90 डिग्री आहे इथं लाईन आहे ती त्याच्या पुढं पॉईंट आणि लगेच स्केलनं ते जोडून घ्या तो पॉईंट आणि Q पार वरपर्यंत जोडून घ्या. आणि इथं एक ॲरो करा. आता मग काय करायचं आहे तुम्हाला आता PR 11.7 सेंटीमीटर. मग आता तुम्हाला या राऊंडरमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे 11 पॉईंट किती घ्यावं लागेल 11.7. मग आता इथं एक पॉईंट ठेवा हा बरोबर कुठं येतं ते पहा 11 कुठं आहे हे बघा हे 11 आणि 11 पॉईंट किती म्हणलंय 11.7 म्हणजे आणखीन पुढं आला का बघा.
बरोबर ह्या अशा पद्धतीने इथं ठेवलं हे पॉईंट आणि 11.7 कुठे येते ते बघायचं नीट ह्या काचेमध्ये अडकून 11.5 आणि 5च्या पुढे 2 लाईन्स म्हणजे 7 आलं. आता इथं ठेवा हे पोलादी टोक P वर ठेवा आणि मग पूर्वीचा जो आर्क आहे त्या आर्कला छेदल असा काढायचा. अरे बघा आपल्याला आणखीन थोडासा आर्क वाढवावाच लागतो, रे वाढवायला लागतो. हा ठीक आहे, आपण तो रे वाढवून घेऊया. पण लक्षात घ्या मुलांनो, हे कधी होईल, तुमची पहिली आकृती ज्यावेळेस तुम्ही काढताल त्यावेळेस असं होईल, बरोबर आहे का नाही. पण तुम्ही जसं जसं जास्त सराव करताल तसं तसं तुम्हाला आकृती परफेक्टच येईल. आलं का लक्षात. आता तुम्ही खोडरबरचा वापर करा पहिल्यांदा, काही हरकत नाही, पण पुन्हा परीक्षेत वापर करायची वेळ येऊ नये. आता आपला हे इंटरसेक्ट कुठं झालेला आहे, हा पॉईंट आहे, बरोबर आहे. मग हा पॉईंट आणि खालचा तो पॉईंट आपण जोडून घेऊया. आता P पॉईंट दिसतंय. अशा पद्धतीने आपला हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला मुलांनो. इथं राईट अँगल ट्रायंगलचं साइन द्या, लेंथ इथं R बिंदू द्या आणि हे RP किती आहे 11.7 सेंटीमीटर ही पण लेंथ लिहा. अशा पद्धतीनं आपण हा पण राईट अँगल्ड ट्रायंगल कंप्लीट केला आहे. आणि मला आता आशा आहे मुलांनो की तुमच्या सगळ्यांनाच आपण आता जे काही 4 क्वेश्चन्स इथे शिकले आहेत ते तुम्हाला समजले असतील. मग जर समजले असतील तर तुम्हाला काय करायचंय, प्रॅक्टिस सेट 5 हे तुम्हाला 5 टाइम्स सोडवायचं आहे. आहेतच किती रे आकृत्या, फक्त 4च आकृत्या आहेत. या 4ही आकृत्या प्रत्येक आकृती 5 वेळेस काढायची आहे. समजलं. छान अभ्यास करा आणि या प्रकरणावर मी जी परीक्षा घेणार आहे पुढं त्या परीक्षेत छान मार्क घ्या. बेस्ट ऑफ लक मुलांनो.